अगं मला काय होतंय? आणि हे म्हणतात ते बरोबरच आहे बघ. आई अहो आपे केलेल्या पापाची फळं ही भोगूनच ती संपवावी लागणार आहेत मला. बस दुसरा काही पर्याय नाही. एक मिनिट थांबा. मी तुम्हाला असं बाहेर नाही झोपू देणार आहे. नका असं काही करू. आपे अगं ही आम्ही आमच्यासाठी निवडलेली शिक्षा आहे. हा, आणि त्या निमित्तानं का असं ना, पण विण्याला अजून बी माझ्याबद्दल भाव म्हणून काय वाटतं हे मला आज कळेल. हो सरकार, तुम्ही एवढं लांबून आलात आणि हे असं बाहेर झोपणं मला नाही पटत आहे. अगं मी घेते की काळजी, यांची बी आणि माझी स्वतःची बी. आई नको, ऐका तुम्ही माझं. अगं इतकी वर्ष उलटून गेली, एवढं सगळं बदललंय, पण तुझं काळजी घेणं काही बदललं नाही बघ. सरकार, तुम्ही काय करताय हे? बरं ठीक आहे, मी अंथरूण आणते तुमच्यासाठी. अमोल झोपलाय का ते बघते. नसेल झोपला तर त्याला झोपवून येते. जा. गोळ्या घेते ना वेळ? अर्जा, अमोल खुश होता ना रे? हा दिवसभर खेळतो पळतो दमतो, रात्री त्याला कधी झोप लागते त्याची त्यालाच कळते. हा, आता हेच वय आहे त्याचं खेळण्याचं. अप्पे अंतरून घेऊन कुठे चालले बाहेर? सरकार आणि आई घरात यायला नाही म्हणतात. बाहेर खूप गारवा आहे, त्रास नको व्हायला त्यांना. किमान अंथरूण पांघरून तरी देऊन येते. आलेच. कदम, काय वाटतं तुम्हाला? अर्जा, काय का असं ना, त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप होतोय बघून ना मला बरं वाटते. का आपल्याला दाखवायला नाटकं चाललेत कोणाष्ट? नाही, त्याला काहीतरी वाटत असणार. पण हे सगळं करून जर का त्याला वाटत असेल ना मी त्याला माफ करेन म्हणून, तर ते माझ्याच्यानं जमणार नाही. आई हे बघा, मी अंथरूण आणून दिले, पण तुम्हाला काही वाटलं तरी मला आवाज द्या. मी झोपली असेल, हिला कसा आवाज द्यायचा असं प्लीज समजू नका. मला आवाज द्या प्लीज. होय आपे. आपे अगं नको काळजी करूस तू एवढी. आपे मला माहितीये. हो मामनजी, ज्या माणसाने तुमच्या बायकोला मरू दिलं त्याला तुम्ही घरात घेऊन आलात आणि तुम्हीच म्हणाला होतात ना मामनजी, काही झालं तरी सरकारांशी आपला संबंध संपला. मग आज काय झालं? रुपाली, तू थोडी शांत हो. हो, शांत राहूनच सगळ्या गोष्टी या थराला गेलेत. सरकार मामनजींशी असं वागले म्हणूनच तुम्ही राहतं घर, पैसा, संपत्ती सगळं सोडून मामनजी आणि भाऊजींबरोबर राहायला आला होतात ना? हो, पण ते आत्ता काढून काय फायदा आहे? अहो मग कधी काढू हे सगळं? आपल्याला जो काही त्रास झालाय ना, तो आपल्याला माहिती. ही लोक आपल्याला नको होती म्हणून आपण सोडून आलो होतो ना. आणि आज मामनजींनी त्यांना हाताला धरून घरात आणलं. वहिनी, तुम्ही शांत व्हा. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला. भाऊजी बास, बास. तुम्ही तर आपण आणि सरकारांचं तोंड बघणार नव्हता ना. आणि तुम्हाला जो त्रास झाला ना त्याच्या सगळ्या हाल अपेक्षा आम्ही पण सहन केल्या होत्या ना. मग सगळं कसं विसरलात तुम्ही? हो रुपाली ताई, तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो रुपाली, ऐका की. अहो सख्खे भाऊ आहेत ते. असं आयुष्यभर वैर पाठीवर वागवायचं म्हणजे त्रास नाही का होणार त्यांना? बापू, अहो याच सरकारांनी मला बाळ होत नसताना नको नको ते ऐकवले. माणसं चांगली नाही. आणि हे सगळं असताना अजून काय करायचं आम्ही? अहो रुपाली, ऋतू बदलतो आणि बघा, वेळीच माफ केलं ना तर आपल्या माणसांच्या नात्यातला आपल्याला आनंद शोधता येतो की. आनंद? सरकारांमुळे आनंद? अहो झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही मागचं सगळं विसरून जा. वा बापू वा.
अपर्णाचे तुमचेच गुण उतरलेत म्हणायचं. इतक्या दिवस ती भाषण ऐकवत होती, आता तुम्ही ऐकवा. नाही नाही रुपाली ताई, मी भाषण देत नाही. फक्त विनायकरावांना मित्र मानतो आणि त्यांचं मला पटतंय म्हणून तुम्हाला सांगतो. ह्या बघा, शिक्षेपेक्षा उपरोक्ती महत्वाची असते. आणि तुम्हाला तर माहितच आहे, सरकारांनी मागची 7 वर्षे कशी काढले तो. बापू, आम्ही पण काही लय आनंदात दिवस नाही काढले, पण कसं आहे ना, सगळ्यांचं सांगायला कोण ना कोणतरी आहे. पण आमचं कोण सांगणार? अहो, विनायकरावांनी जो निर्णय घेतला ना, तो योग्यच घेतलाय. मला असं म्हणायचं की एकमेकात वैर करण्यापेक्षा एकमेकाच्या नात्यात आनंद शोधणं कधी पण चांगलं. बाद झालं बापू. हे बघा, पुन्हा एकत्र राहण्याची भाषा तुम्ही करूच ना. आणि तसंही बापू, हा आमच्या घरातला विषय.